तर दहशतवादी अबू सैफुल्ला याला ठार करण्यात आलेला आहे। अज्ञातांच्या गोळीबारामध्ये अबू सैफुल्ला हा ठार झालाय। पाकिस्तानातील सिंध माटली फालकारा या चौकातील ही घटना आहे। अबू सैफुल्ला लष्कर-ए-तैयबा संघटनेचा नेता होता। हा दहशतवादी 2006 नागपूर आरएसएस कार्यालय हल्ला प्रकरणी सुद्धा याचं नाव समोर आलं होतं आणि त्याचा खात्मा झालेला आहे। अज्ञातांच्या गोळीबारामध्ये त्याचा मृत्यू झालाय। तर दहशतवादी अबू सैफुल्ला हा ठार झालेला आहे। पाकच्या परिसरामध्ये पाकिस्तानातील सिंध माटली या भागामध्ये या चौकात ही घटना घडलेली आहे। अज्ञातांनी गोळीबार केला होता आणि या गोळीबारामध्ये दहशतवादी अबू सैफुल्ला हा ठार झालाय। भारताकडून सुद्धा भारतीय लष्कराकडून पोलिसांकडून जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या संख्येने आतंकवाद्यांना ठार मारण्याचे मोहीम सुरू झालेली आहे। अनेक आतंकवादी दहशतवादी याआधी मारलेले आहेत। पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कर हे ॲक्टिव्ह मोडवर आलेले आहेत आणि जम्मू काश्मीरमधील अनेक दहशतवाद्यांना भारतीय लष्कराकडून पोलिसांकडून ठार मारण्यात आलेला आहे। त्यातच एक मोठी बातमी समोर येते आहे। दहशतवादी अबू सैफुल्ला हा ठार झालेला आहे। अज्ञातांच्या गोळीबारामध्ये तो ठार झालेला आहे। पाकिस्तानातील सिंध माटली फालकारा या चौकात ही घटना घडलेली आहे। या चौकामध्ये अज्ञातांनी गोळीबार केला आणि या गोळीबारामध्ये हा कुख्यात दहशतवादी अबू सैफुल्ला हा ठार झालाय। तर एक मोठी बातमी ही समोर येते आहे। अबू सैफुल्ला हा ठार झालेला आहे। दहशतवादी अबू सैफुल्ला याचं आरएसएसच्या कार्यालयावर हल्ला करण्यासंदर्भात सुद्धा नाव समोर आलं होतं। 2006 मध्ये तो आरएसएसच्या कार्यालयावर हल्ला करणार होता। तर रामपूर सीआरपीएफ कॅम्पवरील हल्ला प्रकरणी सुद्धा त्याचं नाव हे समोर आलं होतं आणि 2005 मध्ये आयआयसी बेंगळुरू हल्ला प्रकरणी सुद्धा त्याचं नाव हे समोर आलं होतं। तर असा हा दहशतवादी अबू सैफुल्ला हा ठार झालेला आहे। अज्ञातांनी गोळीबार केला आणि या गोळीबारामध्ये अबू सैफुल्ला हा ठार झालाय। मात्र पहलगाम हल्ल्यानंतर मात्र भारतीय लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसांकडून जम्मूमध्ये काश्मीरमध्ये मोठ्या संख्येने आतंकवाद्यांना ठार मारण्याचे मोहीम सुरू आहे।